तर मुंबईतील विरोधी पक्षांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत। मुंबई महापालिकेजवळील मुख्य चौकातून आझाद मैदान आणि फॅशन स्ट्रीटच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने या मार्गावरती बॅरिगेडिंग केलेली आहे। पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। मोर्चाच्या मुख्य सभास्थळी मोठी गर्दी अपेक्षित आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागाने केलंय। अक्षय बडवे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे, नेमके हे मार्ग कोणते आहेत? निश्चित आपण बघू शकतो मुंबई महापालिकेच्या चौकात मी उभा आहे आणि या ठिकाणचा रस्ता जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। हा रस्ता आपण जर पाहिला तर या महाविकास आघाडी आणि मनसेच्या मुख्य सभास्थळी जातो आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ट्रक जे आहेत ते देखील ओपन ट्रक जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी या ओपन ट्रकवरच जे महाविकास आघाडी मनसेचे नेते आहेत ते याच ठिकाणी एक छोटीखानी सभा घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेकडून आझाद मैदान असेल किंवा फॅशन स्ट्रीटकडे जाणारा रस्ता जो आहे तो पूर्णपणे आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नागरिकांची गैरसोय होईल म्हणून जे सीएसएमटी स्टेशनच्या पलीकडचे जे रोड आहेत त्याचा मार्गाचा वापर करावा असं आवाहन जे आहे ते वाहतूक विभागाकडून करण्यात आलेलं आहे। जरी सभा 1 नंतर सुरू होणार असली तरी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी आहे, कार्यकर्त्यांची गर्दी आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ओपन ट्रक्सच्या माध्यमातून ही सभा जरी होणार असली तरी मोठा जनसागर या ठिकाणी लोटेल अशी शक्यता जी आहे ती पोलिसांकडून वर्तवण्यात येते। त्यामुळे कुठलाही गोंधळ गडबड होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने केल्यामुळे हा रस्ता जो आहे तो आता सध्या बंद केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद अक्षय, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।